महिलाओं को आज समाज में जो स्थान मिला है, उस स्थान को हासिल करने की हिम्मत देने वाली तथा महिलाओं के लिए शिक्षा के द्वार खोलने वाली वीर माता सावित्रीबाई फुले की 180वीं जयंती मंगलवार को समूचे महाराष्ट्र में मनाई गई। पनवेल में भी सावित्रीबाई फुले की जयंती विभिन्न समाजोपयोगी कार्यक्रमों द्वारा मनाई गई। जयंती के उपलक्ष्य में पनवेल स्थित शेकापक्ष पार्टी कार्यालय में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पंचायत समिति की पूर्व सभापति गजानन माली, जेडपी सदस्य पार्वती पाटिल, प्रज्योति म्हात्रे, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्ष माधुरी गोसावी, उपाध्यक्ष शमा पाठक, नगर सेविका अनुराधा ठोकल, डॉक्टर सुरेखा मोहकर, सुनंदा पाटिल, कविता ठाकुर, नावड़े ग्राम पंचायत की सरपंच गुलाबताई पाटिल, नीता मंजुले, समाज सेविका सुजाता ठक्कर आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर नगर सेविका अनुराधा ठोकल ने सावित्रीबाई फुले को अभिवादन किया। सर्वात प्रथम मी सावित्रीबाई फुलेंच्या या स्मृतीस मी नम्र अभिवादन करते। आज त्यांच्यामुळे आम्ही महिला इथे उपस्थित राहू शकलेल्या आहोत। ज्या काळामध्ये स्त्रियांना कुठलेही स्वातंत्र्य नव्हते, अशा काळामध्ये बंधन म्हणजे काय नाही, बंधन म्हणजे काय हे माहीतच नसलेल्या एका स्त्रीने जन्म घेतला आणि त्या म्हणजे सावित्रीबाई फुले। अतिशय लहान वयामध्ये त्यांनी नागाचं मर्दन करून आपल्यातलं धाडस हे सिद्ध करून दाखवलं होतं आणि तेच धाडस त्यांना पुढील आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे। कारण त्या काळी समाजामध्ये स्त्रियांची काहीही किंमत नसताना समाजाच्या विरुद्ध जाऊन केवळ आपल्या पतीचा सहकार्य असल्या कारणाने आज त्यांची ही जयंती ही आपण साजरी करू शकत आहोत। वही महिलाओं को शिक्षा के द्वार खोलने वाली सावित्रीबाई फुले के कारण आज महिलाएं पुरुषों के कंधे से कंधा लगाकर समाज में काम कर रही है, ऐसा प्रतिपादन नगर सेविका डॉक्टर मोहकर ने किया। आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके हे विद्येने हा मंत्र जो दिला ज्योतिबा फुले त्यांच्या ह्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले, ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्यापर्यंत म्हणजे स्त्रियांपर्यंत पोहोचविली। तसेच त्यांनी सुतिकागृह स्थापन केले। शिवाय त्यांनी केशवापन ही जी प्रथा होती म्हणजे त्यांचा जन्म ज्या काळी झाला त्या काळी स्त्रियांना औषध मात्र म्हणजे बिलकुल त्यांना किंमत नव्हती। स्त्री म्हणजे फक्त घरात राहणारी एक चूल आणि मूल सांभाळणारी वस्तू असंच पाहिलं जायचं त्यांच्याकडे। त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शाळा काढल्या, मुलींसाठी शाळा काढल्या, केशवापन प्रथा देखील बंद केली। अशा अनेक त्यांनी आणि सत्यशोधक समाजाच्या त्या खंदे कार्यकर्ते होत्या। त्या सत्यशोधक समाजातून त्यांनी अनेक चेंजेस घडून आणले। त्यामुळे आज आपण जे सर्व महिला प्रत्येक कार्यामध्ये अग्रणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रणी आहोत, त्याचा पाया जो रचला तो खरं पाहता सावित्रीबाईंनीच रचला आहे। त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या फार ऋणी आहोत आणि त्यांच्या कार्याचं स्मरण करूनच आपण आपले कार्य प्रत्येकाने करावे अशी मी आशा बाळगते। शिक्षा महर्षि महात्मा फुले के साथ मिलकर महिलाओं के उत्थान के लिए तथा उन्हें शिक्षा के लिए प्रेरित करने का काम सावित्रीबाई फुले ने किया, जिसके कारण हमारा यह कर्तव्य बनता है कि हम उनकी विचारधारा को निरंतर रखें, ऐसा प्रतिपादन कविता ठाकुर ने किया। ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचं बंधन होतं त्या काळामध्ये शिक्षणातील आद्य क्रांतिकारक महात्मा फुले यांनी प्रथम आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केलं आणि नंतर त्यांनी दोघांनी मिळून इतर स्त्रियांसह सर्व स्त्रियांना शिक्षण देण्यास प्रोत्साहित केलं। त्या काळामध्ये चूल आणि मूल ह्या तत्वावर जगणारी स्त्री आता खरं शिक्षण त्यांच्या हिशोबाने शिक्षणावरती आता जोर देत आहे। कार्यक्रम के बाद पनवेल स्थित कन्या स्कूल में छात्राओं को गणमान्यों के हाथों कॉपियां वितरित की गई।